लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. लाडकी बहीण योजनेचा वेळोवेळी हप्ता उशीर होत आहे. अनेक महिलांना खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत. नेमकं काय कारण असेल? हे सर्व महिलांना मिळणारे पैसे जे आहेत ते का अडकले असेल? केवायमुळे काय अडचण झाली आहे का? बँक खात्याशी संबंधित समस्या आहे का? ही बँक खात्यांकडून हप्ता जमा होण्यास वेळ लागत. सर्व प्रश्नांची स्पष्ट माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की, कारण हप्ता उशीर झाल्यामुळे अनेक महिलांचा संभ्रम झाला आहे. काही जणांच्या खात्यात पैसे जमा झाले तर काही महिलांना अजूनही रक्कम मिळाली नाही. त्यामुळे अनेक महिलांनी तक्रार करून देखील सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. एखाद्या महिलेच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत म्हणजे तिचा लाभ बंद झाला असे नाही. याचा अर्थ नेमका आहे अनेक वेळा सरकारी योजनेचा निधी वितरणात प्रक्रियाने टप्प्याटप्प्याने केली जाते. त्यामुळे काही महिलांना आधी रक्कम मिळू शकते आणि काही महिलांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकते. आता प्रश्न असा आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता उशीर का होऊ शकतो? यामागे अनेक कारणे असावीत. लाभार्थ्यांना माहिती तपासणे, पात्र लाभार्थ्यांचे बँक खाते पडताळणी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही प्रक्रिया प्रशासकीय प्रक्रियेमुळे त्यामुळे खात्यात येताना वेळ लागू शकतो. याशिवाय योजनेतील लाभार्थ्यांना मोठी संख्या असल्यामुळे निधी वितरणात देखील मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यामुळे एखाद्या वेळेस पैसे जमा होणे शक्य नाही. तर सर्वात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे ई केवायसी. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई केवायसी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुमची ई केवायसी पूर्ण नसेल तर तुमच्या खात्यातील अर्जातील माहिती विसंगत नसेल तर तुम्हाला मिळणाऱ्या प्रक्रिया अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून सर्वप्रथम ई केवायसी पूर्ण करणे आहे का नाही ते तपासा. तुम्ही जर ई केवायसी आधीच केली नसेल तर पुन्हा प्रक्रियेची गरज नाही, कारण अधिकृत सूचने ठरवा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला ओटीपी सांगू नका आणि पैसे देखील देऊ नका. ई केवायसी करून घेणं सांगणारे व्यक्ती सावधान राहा. आता दुसरे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बँक खाते. बँक खाते लाडकी बहीण योजनेची रक्कम डीबीटी पद्धतीने बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे लाभार्थ्यांना महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे त्यांच्याशी संबंधित माहिती योग्य आणि आधारित संबंधित प्रक्रिया व्यवस्थित आहे का नाही ते तपासणे. काही वेळा योजना पात्र असूनही संबंधित कारणामुळे रक्कम खात्यात यायला उशीर होऊ शकतो. उदाहरणार्थ एका महिलेने बँक खाते बंद झाले असेल, खाते निष्क्रिय झाले असेल, बँकेच्या नोंदीत समस्या, पैसे जमा होण्याचा अडथळा होऊ शकतो. म्हणून मोबाईलवर SMS आला म्हणून पैसे आले नाहीत असं समजू नका. तुमच्या खात्यामध्ये बॅलन्स देखील जाऊन तपासा. जर तुमच्या मोबाईल बँकिंग बँकच्या अधिकृत ॲपवर त्या खात्यातील व्यवहार संपला येतात तर ATMच्या बँकेत अधिकृत म्हणे खात्यातील शिल्लक तपासता येते. आता आणखी एक प्रश्न, काही महिलांचे पैसे मिळाले तर काही महिलांना अजून मिळाले नाहीत असे का? कारण अनेकदा निधी वाटप टप्प्याटप्प्यावर होऊ शकते. सरकारच्या योजनेतील पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवण्यासाठी अनेक प्रकारच्या वेळोवेळी पूर्ण होऊ लागले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राहणाऱ्या सरकारी योजनेबाबत तारीख आणि सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रकारचे मेसेज फिरतात. काही व्हिडिओमध्ये ठराविक तारीख सांगितली जाते तर काही ठिकाणी आज पैसे रात्री जमा उद्या जमा, प्रत्येक ठिकाणी पैशाचा फॉर्म भरला नाही तर पैसे, अशा प्रकारचे दावे केले जातात. अशा सोशल मीडियातून लगेच सावधान राहा. सरकारी योजनेबाबत तारीख अजून नियम सांगताना अधिकृत माहितीने प्राधान्य, कारण सोशल मीडियावर जुनी माहिती देखील व्हायरल होऊ शकते किंवा अर्धवट माहिती देखील गैरसमज होऊ शकतो. म्हणून लाडकी बहीण योजनेला तुम्हाला योजनेचा हप्ता मिळाला आहे का नाही हे तपासायचे असेल तर अर्जाची अधिकृत तपासा. एखाद्या कारणामुळे लाभ थकला किंवा अर्जाचे त्रुटी असतील तर संबंधित अधिकृत पोर्टलवर जाऊन प्रशासनाच्या माध्यमातून माहिती घ्या. आणि एक माहिती महत्त्वाची आहे की पात्रता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने पात्रता अटी लागू ठेवल्या आहेत. त्यामुळे त्या पूर्ण भविष्यात प्रत्येकाला लाभ आपोआप मिळतो हे गृहीत धरू नका. लाभार्थ्यांच्या माहितीने पडताळणी आणि शासनाच्या नियमानुसार पात्रता तपासली जाऊ शकते. तुमच्या महत्त्वाच्या अर्जाच्या उत्सुक असणे महत्त्वाचे आहे. नाव आधारित संबंधित बँक खाते इतर आवश्यक माहितीनुसार जर तुम्ही अधिकृत पद्धतीने त्यांची नोंद दुरुस्ती करणे आवश्यक असते तर तुम्हाला कोणती सोपी गोष्ट होऊ शकते. समजा सोशल मीडियावर त्यांच्या खात्यातील हप्ता झाला, एकाच वेळी पैसे आले नाहीत, अशा सर्वप्रथम घाबरायची गरज नाही. पहिली गोष्ट बँक खात्यामध्ये बॅलन्स तपासा. दुसरी गोष्ट अर्ज तपासा. तिसरी गोष्ट ई केवायसी पूर्ण तपासा. चौथी गोष्ट म्हणजे सक्रिय आहे का डीबीटी आवश्यक ते तपासा. पाचवी गोष्ट म्हणजे अधिकृत अपडेट वाट पहा. या सर्व गोष्टी तपासल्यानंतर पुढे निर्णय घ्या. आता जर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर तुमच्या अर्जाची स्थिती दिसत असेल तर अधिकृत यंत्रणेशी संपर्क करणे योग्य ठरेल. तुमच्या गावातील शहरातील संबंधित सरकारी कार्यालयात महिलांना बाल विकास विभागाकडून संबंधित तांत्रिक योजनेचा संपर्क करा व